नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय की झोप येत नाही. झोपेबद्दल काहीतरी सांगा. आणि आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. झोप नसलेला माणूस जर दुसऱ्या दिवशी उठेल तर तो असा म्हणतात ना, असा पिसाळलेला किंवा सैरभर झालेला असतो. आणि झोपेमध्येच आपल्या शरीरामध्ये आपल्या पेशी नवीन नवीन बनत असतात आणि आपलं शरीर बलवान होण्यासाठी, शक्तिवान होण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे झोपेची अत्यंत आपल्या शरीराला गरज असते. तर झोप येण्यासाठी काय करायचं, तर अगदी सोपे उपाय आहेत आणि तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला सांगते की कुठल्या वयातले लोक करू शकतात. आजकाल काय झालं माहिती आहे का, तरुण मुलांनासुद्धा त्यांच्या जॉबचं टेन्शन असतं. लहान मुलांना, अगदी छोट्या छोट्या मुलांनासुद्धा आजकाल अभ्यासाचं टेन्शन असतं, कारण पालकांच्या खूप त्यांच्याकडनं अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांनासुद्धा झोप येत नाही. आणि आपल्यासारख्या ज्या बायका असतात, तरुण बायका, वयस्कर बायका, प्रत्येकाला झोपल्यावर, आडवं पडल्यावर दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग आठवतं. सकाळी काय बनवायचं ब्रेकफास्टसाठी, जेवणासाठी ही भाजी बनवू का ती भाजी बनवू, कुठलं कॉम्बिनेशन चांगलं, असं आपल्या डोक्यामध्ये चक्र चालू होतं की नाही? तुमचं कोणाचं काय काय होतं मला खालती कॉमेंट्समध्ये लिहा बरं, की आम्हाला झोपल्यावर हे आठवतं, उद्या काय बरं करायचं आहे, उद्या नाश्त्याला काय करायचं आहे वगैरे. तर असं तुमचं चक्र चालू होतं. तर आपण काय करू शकतो, तर झोप येण्यासाठी अगदी सोपे उपाय हे करून बघा. कारण झोप ही अत्यंत गरजेची आहे. मी परत वारंवार सांगते, आपल्याला जर झोप नसेल तर डोळ्याच्या खालती इथे सगळं काळं होतं. स्किन जी आपली आहे ती सुद्धा आपली निस्तेज दिसायला चालू होते. केस गळती वाढते, पित्त वाढतं. असं हे सगळं आपल्या शरीराचा सगळा तोल बिघडत जातो. त्यामुळे झोप येणं गरजेचं आहे. तर तुम्ही जेवण झाल्यानंतर, ब्रश केल्यानंतर, जेवण झाल्यावर ब्रश करायचं, छान खळखळून तोंड करायचं, चूळ भरायची आणि तोंडात पाणी पकडायचं आणि असे 2-3 असे पाण्याचे हबकारे चेहऱ्यावर मारा. म्हणजे तुमच्या चेहऱ्याला असं छान गारवा मिळेल. आणि तिथून बाथरूमपर्यंत बसून ते आपल्या बेडपर्यंत येताना काय करायचं माहिती आहे का, चालायचं आहे. पण कसं चालायचं, तर आपले टाचा असतात की नाही, आपला समोरचा भाग टेकायचा नाही, फक्त टाचांवर चालत यायचं, परत बाहेर हॉलमध्ये जायचं, परत बेडरूमपर्यंत यायचं. असं 1-2दा करा आणि मग बेडवर बसा. आपल्या ह्या टाचेमध्ये टाचेतलं जे डायरेक्ट कनेक्शन आहे ते आपल्या मेंदूबरोबर असतं. त्यामुळे आपल्या मेंदूशी एकदम कनेक्शन व्हायला चालू होतं आणि आपल्या मेंदूमध्ये तसे घडामोडी व्हायला चालू होतात बरं का. मी अगदी सोप्या भाषेत सांगते. त्यामुळे टाचेवर चाला, 1-2-3 असे घरातल्या घरात चक्रा मारा टाचेवर. खूप त्याचा छान तुम्हाला फायदा होतो. तर असं तुम्ही टाचेवर चालून नंतर बेडवर बसा. बेडवर बसल्यावर काय करायचं, तर तुमचं हे हात आहे, या हाताचे 3 बोटं, या 3 बोटाचं अंतर घ्यायचं आणि 3 बोटाचं अंतर घेतल्यावर हे इथे असं हा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. हे इथे ऑक्युप्रेशर पॉईंट आहे. तर ह्या ॲक्युप्रेशर पॉईंटनी एक 10 वेळा, 10-15 वेळा तुम्ही या हाताला एक 10-15 वेळा परत इथून इथे 3 बोटाचं अंतर घ्या आणि 3 बोटाच्या अंतरानंतर हे असं ॲक्युप्रेशर पॉईंट द्या. हे हे ॲक्युप्रेशर पॉईंटवर असं तुम्ही दाब द्या. इथे पण एक 8-10 वेळा करा आणि बघा तुम्हाला आपोआप थोडंसं झोप यायला चालू होते. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा कानाचा आकार. हा कानाचा आकार कसला आहे, तर तुम्ही आईच्या गर्भात जे लहान बाळ असतं ते असं असतं बघा. हे खालतं बघा, तुम्हाला लक्षात येईल इथे हा कानाचा भाग, म्हणजे हा जे आहे ना, हे खालचं ही कानाची हे, तर इथे जे आहे हे आपलं डोकं आहे बरं का. तर तुम्ही इथे असं हे खेचा, हे किंचित असं खेचा. तुम्हाला आपोआप काहीतरी असं आत्म व्हायला चालू होईल. हे तर इथे तुम्ही खेचा, वरच्या बाजूनी खेचा, खालच्या बाजूने खेचा. असं कानाच्या पाळीवर एक 4-5दा खेचलं ना, तर तुम्हाला एक शांतपणा हळूहळू मेंदूमध्ये यायला चालू होईल. तसंच आपले हे कान आहेत की नाही, हे असे 1, 2, 3, 4, 5, हे 5 ते 6 वेळा असं हे फोल्ड करा. चक्क फोल्ड करा असं. आणि कानाच्या मागच्या बाजूनी 2 बोटं आणि समोरच्या बाजूनी परत असा थोडासा एक मसाज करा.
ह्यानेसुद्धा तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटायला चालू होईल आणि त्या पद्धतीने आपल्या मेंदूला संकेत मिळायला चालू होतं की आपल्याला आता झोपायचं आहे. एक शांतपणा मेंदूमध्ये यायला चालू होतं. अजून एक अगदी सोपा उपाय म्हणजे तुमच्या हाताचे हे बोट आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या सगळ्या शरीराचे ॲक्युप्रेशर पॉईंट जे आहे ते पायात आणि हातात असतात. फक्त तुम्ही हे असे हात हे असे करा. एक 8 ते 10 वेळा तुम्ही असे हात करा. याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला एक वेगळ्या प्रकारचं रिलॅक्सेशन मिळेल आणि तुमच्या मेंदूला शांतता मिळत जाईल. असं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बेडवर बसलेला आहे, ध्यान मुद्रा करा. तर ध्यान मुद्रामध्ये हे 2च बोटं एकमेकाला जोडायचे आणि तुमच्या मांडीवर ठेवा. बघा तुम्हाला एक इथून असा इकडे असा गोल तुम्हाला एक प्रवाह फिरतोय असं जाणवेल आहे आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करा की जेणेकरून तुमचा ह्या बोटाचा आणि ह्या अंगठ्याचा तुम्हाला टच झाल्यावर काय फिलिंग होते हे अनुभवा आणि मग तुम्हाला हळूहळू तुम्ही झोपेच्या अधीन व्हाल. मग हळूच तुम्ही तुमची पाठ टेका, रिलॅक्स व्हा, एकदम तुमचे हात पाय एकदम रिलॅक्स ठेवा आणि झोपतानासुद्धा तुम्ही शांत झोपा. शांत झोपल्यानंतर तुमचे जे तुम्हाला मी आता परत करून दाखवते की तुम्ही खालती झोपल्यानंतर हे असं हे असं झोपायचं आहे आणि या झोपल्यानंतर तुमचे जे पाय आहे ते थोडेसे असे वर ओढून घ्या. 1-2 मिनटाचा, खूप नाही, ठेवा आणि परत शांत पाय रिलॅक्स सोडा. 2 पायात अंतर देऊन एकदम रिलॅक्स राहा. बघा तुम्हाला शांत झोप यायला सुरुवात होईल. असं हे आणि उठतानासुद्धा तुम्ही नेहमी काय करायचं नाही, ते का कुशीवर व्हायचं आणि उठायचं आहे बरं का. एकदम ताडकीने असं उठायचं नाही. तर एका कुशीवर व्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना, पण असंच तुम्ही छान शांतपणे झोपा. म्हणजे तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या क्रिया आहेत पण ह्याचा तुम्हाला खूप छान उपयोग होईल बरं का. आणि ह्या सगळ्या तुम्ही करून बघा. उगीचच झोपेचे औषधं घ्यायचे आणि झोप येत नाही म्हणून परत TV बघा, मोबाईल बघा, हे सगळं टाळा. जेणेकरून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या कृती करून बघा आणि मला नक्की त्याचे रिझल्ट सांगा की तुम्हाला काय वाटलं आणि कसं वाटलं. तर हा नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.